नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट ॲग्रीकॉस या आपल्या युट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. 1 जुलैला परभणी कृषी विद्यापीठात जे आहे तर ते आंदोलन झालं होतं. विद्यार्थ्यांनी याच्यात खूप साऱ्या मागण्या दिल्या होत्या. त्याच्यामध्ये एक प्रमुख मागणी अशी होती की कृषी विद्यापीठातील जे रिक्त पद आहेत तर ती रिक्त पदं भरण्यात यावी आणि त्याच्या संबंधित आंदोलनानंतरची ही तुम्ही कृषी विद्यापीठाच्या ऑफिसमधील ही बैठक बघू शकतात. हे रजिस्टर साहेब जे आहेत, रजिस्टर सर जे आहेत तर त्यांच्यासोबतच झालेली ही बैठक होती आणि या बैठकीत अनेक ज्या मागण्या ज्या आहेत तर त्या त्यांना सांगण्यात आल्या आणि त्यांच्याकडून एक पॉझिटिव्ह रिप्लाय जो आहे तर तो आलेला आहे. आणि या आंदोलनाचा पहिला टप्पा जो आहे तर तो आपण यशस्वी म्हणू शकतो, कारण की या आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यातच आपल्याला म्हणजे ज्या दिवशी हे आंदोलन झालं त्याच्या फक्त 3 तासातच जवळपास आपल्याला ही जाहिरात बघायला मिळते. बघा, 1/7/2025 रोजी आलेली ही जाहिरात आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे ज्यावेळी हे आंदोलन झालं त्याच्या लगेच 3-4 तासातच ही जाहिरात जी आहे तर ती आली आणि ही प्रकल्पग्रस्तांसाठी जाहिरात होती. म्हणूनच आपण काय म्हणतोय की पहिला टप्पा यशस्वी झाला. अजून आपला जो अंतिम टप्पा आहे तो म्हणजे जे जनरल साठी जी ऍड आहे तर ती इथं बाकी आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला आणखी प्रयत्न इथं करावे लागणार आहे. तर हे जे आंदोलन झालं याच्यामध्ये विद्यार्थ्यांसोबतच लोकप्रतिनिधी असतील, तसेच कार्यकर्ते असतील आणि तसे काही शिक्षक वर्ग असतील, काही मार्गदर्शक असतील, विद्यार्थी मित्र असतील, तर यांचं चांगलं सहकार्य लाभलं. जसं मनीष मानकर सर असतील, लहाने साहेब असतील, त्याच्यानंतर इतर काही आहेत, मला ज्यांचं नाव माहिती आहे मी ते सांगितलं. बाकी बरेच जे आहेत की ज्यांनी नाव न येऊ देता, प्रकाश जोतात न येऊ देता, त्यांनी पण खूप साऱ्या जे आहेत तर ते चांगलं इथं मार्गदर्शन केलेलं आहे. तर या सगळ्यांमुळे आणि विद्यार्थ्यांच्या एकजुटीमुळेच हे आंदोलन जे आहे तर ते यशस्वी झालं आणि पहिला टप्पा याचा जो आहे तर तो सुरळीतपणे पार पडलेला आहे. ज्यावेळी ही मीटिंग झाली ना तर त्या मीटिंगमध्ये रजिस्टर सर यांनी संपूर्ण आकृतीबंध जो आहे तर तो पण सांगितला आणि त्यांनी एक ओरली पण सांगितलं की जवळपास 4 कृषी विद्यापीठांमध्ये 6000 पेक्षा जास्त पदं रिक्त आहेत. या 6000 पदांमध्ये गट अ, ब, क, ड हे सर्व पदच येतात, म्हणजे 4 कृषी विद्यापीठातील सर्व. मग याच्यामध्ये प्रकल्पग्रस्त, जनरल, त्यांनी असं ओव्हरऑल सांगितलं की एवढी 6000 पदं रिक्त आहेत. आणि मेन जो मुद्दा असतो कोणत्याही जाहिरात येण्यासाठी तो म्हणजे आकृतीबंध. हा, त्यांनी सांगितलं की आमच्या बाजूने आकृतीबंध तयारच आहे. शासन जेव्हा या आकृतीबंधाला मान्यता देईल, वित्त विभाग मान्यता देईल, त्याच्यानंतर जी जाहिरात जी आहे तर ती लवकरच जी आहे तर ती येऊ शकते. आणि हे जे आंदोलन आहे तर ते बऱ्यापैकी आपण जे आहे तर ते चांगल्या पद्धतीने म्हणू शकतो. परभणी बघा, या गेट जवळ जे ऍडमिशन आंदोलन झालं होतं बघा, इथं विद्यार्थी तसेच प्रतिनिधी बघा, इथं विद्यार्थी तुम्हाला बघायला मिळू शकतात. आणि या आंदोलनाचं जे आहे तर तो पहिला टप्पा इथं पार झालेला आहे आणि गेटवर येऊनच रजिस्टर सर यांनी निवेदन जे आहे तर ते पण स्वीकारलेलं आहे आणि निवेदनामध्ये अनेक मागण्या त्यांनी सांगितलेल्या होत्या बघा. आणि याची दखल न्यूजपेपरमध्ये पण आलेली होती. फेलोशिप नोकर भरतीसाठी कृषी विद्यापीठात आंदोलन. कृषी विद्यापीठात नोकर भरतीसह फेलोशिप योजना पुन्हा कार्यान्वित करण्याच्या मागणीसाठी कृषी पदवीधर संघटनेच्या वतीने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांच्या प्रवेशद्वाराजवळ धरणे देण्यात आले. तसेच प्रशासनाला निवेदनही देण्यात आले. बघा, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठासह महाराष्ट्रातील सर्व कृषी विद्यापीठांच्या वर्ग 1 ते 4 संवर्गातील पदांची तात्काळ भरती शालेय शिक्षणात कृषी विषयांचा समावेश करण्यासाठी कृषी पदवीधर आणि पदव्युत्तर पदवीधरांच्या नियुक्तीचीही मागणी केली. प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील उमेदवारांना विशेष न्याय देऊन नियुक्ती कराव्यात. आचार्य पदवीधर विद्यार्थ्यांसाठी सारथी, महाज्योती, बार्टी यांसारख्या फेलोशिप योजना पुनर्जीवित कराव्या अशीही त्यांनी मागणी जी आहे तर ती केलेली होती. बघा, मागील 20 ते 22 वर्षापासून नियमित भरती न झाल्यामुळे शैक्षणिक आणि रोजगार क्षेत्रात समस्या निर्माण झाल्या असून शिष्यवृत्ती बंद झाल्यामुळे ग्रामीण भागातील अडचणी येत आहेत. त्यामुळे पुढील 10 दिवसात ठोस उत्तर न मिळाल्यास 11 जुलै 2025 पासून बेमुदत शांततामय आंदोलन सुरू करण्याचा इशारा पण जाहीर करतो दिलेला होता. यावेळी पदवीधर युवा शक्ती संघटनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष धवल सिंग सर, संतोष लहाने, मनीष मानकर, धनंजय शिंदे, शिराळे साहेब, संतोष गारकर, बाळासाहेब देशमुख, नदीम इमानदार, एकनाथ मोरे, RM देशमुख, बाळासाहेब फुलारी, दिगंबर खरवडे आणि अनेक कृषी पदवीधर विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती जी आहे तर ते दाखवलेली होती. बघा, हे जे आहे तर ते त्याचं बघा 1/7/2025 रोजी हे जे आहे तर ते निवेदन इथं देण्यात आलेलं होतं आणि या निवेदनात अनेक मागण्या ज्या आहेत तर ते सांगण्यात आलेल्या होत्या. मेन म्हणजे काय, वर्ग 1 ते वर्ग 4 या संवर्गातील रिक्त पदांची भरती ही तात्काळ पद्धतीने करावी आणि त्यांच्यासाठी त्यांनी ही पूर्णपणे ही मागणी जी आहे तर त्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स जो आहे तर तो दिलेला आहे. म्हणजे आगामी काळात लवकरच 6000 पदांची जाहिरात येऊ शकते. मग जाहिरात येऊ शकते, मग आपण थंड बसायचं का, मग आपण फक्त आपला अभ्यास करायचा का? नाही, तर आपल्याला याच्यासाठी आवाज थोडासा उठवावा लागेल, आवाज त्यांच्या
त्यांच्यापर्यंत पोहोचवावा लागेल आणि त्याच्यानंतर जी जाहिरात जी आहे तर ती येऊ शकते. जो काही संविधानिक मार्ग असेल, जो काही संविधानाने आपल्याला दिलाय, तर त्या मार्गाने किंवा सोशल मीडिया बेस्ट ऑप्शन आहे की तुम्ही घरी बसून देखील या आंदोलनात सहभागी होऊ शकतात. याच्यासाठी जे काही व्हिडिओज येतात, फॉर एक्झाम्पल सरांचे, मनीष मानकर सर किंवा अनेक जे काही वेगवेगळे कृषी क्षेत्रातले जे कार्यकर्ते आहेत त्यांचे काही व्हिडिओज येतात किंवा आपण पण या आंदोलनाशी संबंधित नेहमी अपडेट जे आहे तुम्हाला देत जाऊ. तर हे जे व्हिडिओज आहेत ना, हे तुम्ही शेअर करत चला. तुम्ही जेवढे हे व्हिडिओ शेअर करतात ना, तर हे व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचतात. जास्तीत जास्त कमेंट केल्यामुळे काय होतं, व्हिडिओ रिच होते आणि हे व्हिडिओ आपण नाही बघत, हे विद्यापीठाचं मॅनेजमेंट पाहतं, शासन पण हे व्हिडिओ पाहतात आणि ते तेव्हा जे आहेत तर ते नक्की याच्यावर ऍक्शन जे आहे तर ते घेताना आपल्याला इथे दिसतात. तर ही एक इमेज आहे, तर ही इमेज मला ऍड करावीशी वाटली. तर याच्या मागचे प्रमुख जे कारण आहे ना, तर ते तुम्हाला सांगणं फार गरजेचं आहे. म्हणजे आता हे जे आंदोलन झालं ना, तर या आंदोलनामध्ये एक गोष्ट अशी निदर्शनास आली की पाहिजे तेवढ्या विद्यार्थ्यांनी आलेले नव्हते जेवढे अपेक्षित होते. मग विद्यार्थ्यांचं काय म्हणणं असतं की तुम्ही जा सर, तुम्ही जा सर. मग तुम्हाला एक याच्यावरून एक छोटंसं 2 मिनिटं सांगतो फक्त की बघा, महाभारताच्या युद्धात जे आहे तर ते अर्जुनाच्या रथाचं सारथ्य कोणी केलं होतं, कृष्णांनी केलं होतं. वास्तविक पाहायला गेलं ना की कृष्ण भगवानांनी ठरवलं असतं ना तर त्यांनी युद्ध होऊच दिलं नसतं किंवा त्याचं वन मॅन केले असते युद्ध तर ते कौरव टिकले नसते. म्हणजे कौरव किती राहिले असते, लाखो करोडो, तर ते टिकलेच नसते त्यांच्या शक्तीपुढे. तरी पण भगवंताने युद्धात सहभाग नाही घेतला. भगवंताने फक्त काय केलं, कृष्णाने काय केलं, फक्त मार्गदर्शन केलं. कारण की त्यांना अर्जुनाला सांगायचं होतं की ही लढाई तुझी आहे आणि ही लढाई तुलाच लढावी लागणार आहे. मी तुला फक्त मार्गदर्शन करू शकतो, मी तुझ्या लढाईत येऊन तुला मदत नाही करू शकत. मग त्याच पद्धतीने अनेक जे कार्यकर्ते असतात, अनेक जे काही लोकप्रतिनिधी असतात, अनेक जे काही शिक्षक असतात, तर ते तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात. पण ही लढाई तुमची आहे, तुम्हाला देखील याच्यात सहभागी व्हावं लागेल आणि तुम्हाला अर्जुन व्हावं लागेल. तेव्हा कुठेतरी बाकीचे लोक कृष्णाच्या भूमिकेत जे आहे तर ते येतील. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा. नेहमी जे आहे तर ते सोशल मीडियाच्या माध्यमातून या ज्या काही पदभरती असतात तर यांच्यासाठी तुम्ही नक्कीच तुमचा सपोर्ट जो आहे तर तो दाखवू शकतात. इग्नाइट अकॅडमीने नेहमीच विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहिलेले ITI इन्स्ट्रक्टरची एक जाहिरात होती, ती खूप कोर्ट केसेसमध्ये गेली आणि या संपूर्ण प्रक्रिया होईपर्यंत म्हणजे विद्यार्थी जॉईन होईपर्यंत त्यांच्या संपूर्ण प्रवासात आम्ही जे आहे तर त्यांच्या सोबत होतो, त्यांना योग्य मार्गदर्शन केलेलं होतं आणि त्याच मार्गदर्शनच्या याच्यानुसार ते ITI इन्स्ट्रक्टर ही जी जाहिरात होती तर ही जाहिरात सुरळीतपणे पार पडली. कोर्ट केसेस त्याच्या मिटल्या. कोर्ट केसेसमध्ये जे काही मार्गदर्शन लागलं ते देखील मार्गदर्शन जे आहे तर ते आमच्या मार्फत इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून करण्यात आलं आणि येणाऱ्या काळावधीत ॲग्रीमध्ये पण जे काही मार्गदर्शन असेल तर ते आमच्याकडून नक्कीच तुम्हाला करण्यात येईल. या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये फक्त तुम्हाला तुमचं योगदान एक द्यायचंय की तुम्हाला एक हॅशटॅग जो आहे तर तो कमेंट करायचा. फक्त हॅशटॅग ॲग्रीकॉस 6000 भरती हा फक्त हॅशटॅग द्यायचा आहे. जे कोणी बाकीचे कोणी ॲग्रीकॉस वाले चॅनल असतील तर त्यांनी देखील हा हॅशटॅग वापरावा. हा एक न्यूट्रल हॅशटॅग आहे. जेवढा हा हॅशटॅग ट्रेंड करतो तर त्यांना देखील कळतं की अरे काहीतरी हॅशटॅग चालू आहे, काहीतरी ट्विटरला काहीतरी कॅम्पेन चालू आहे विद्यार्थ्यांचं. म्हणजे आंदोलनात तिथंच जाऊन सहभागी झालं पाहिजे असं नाही, तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमची उपस्थिती दर्शवू शकतात. येणाऱ्या कालावधीत जर आपल्याला जनरलची जाहिरात आणायची असेल ना, कृषी सेवकाची जाहिरात आणायची असेल ना, तर आपल्या ॲग्रीकॉसच्या विद्यार्थ्यांनी एकजूट दाखवणं ही फार गरजेचं असणार आहे आणि तुमच्या या एकजुटीमध्ये इग्नाइट अकॅडमी ही तुमच्या सोबत नेहमीच असणार आहे. तुमच्यासाठी आपलं ऍप्लिकेशन आहे, या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही आमच्याशी जोडले जाऊ शकतात किंवा हा आपला नंबर आहे. आपल्या या प्रवासात तुम्हाला या नंबरच्या माध्यमातून जे आहे तर ती नक्की मदत होईल राहील. कमेंट बॉक्समध्ये जास्तीत जास्त उमेदवारांनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा जो हॅशटॅग आहे तर तो तुम्ही शेवटपर्यंत जो आहे तर तो यूज करू शकता. आणि पुढे देखील कशा पद्धतीने भविष्यात आंदोलनाची दिशा असेल, तसेच या स्पर्धा परीक्षांशी निगडीत काही माहितीपूर्ण व्हिडिओज असतील, तसेच अभ्यासाशी संबंधित साहित्य असेल तर तुम्हाला या चॅनलवर जे आहे तर ते मिळणार आहे. म्हणून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.